काय आहे, सकाळी सकाळी पोस्टमन आला होता कोर्टाची नोटीस घेऊन. कोर्टाची नोटीस घेऊन? हो, अक्षयच्या नावाने. काय ग, तुला काय म्हणाला का अक्षय? मी पण विचारलं तिला की कोर्टाची नोटीस वगैरे काय प्रकार आहे, पण कोर्ट वगैरे ऐकलं की एकदम असं मन चलबिचल होतं ना. हो तर ती म्हणाली त्यांचं लग्न रजिस्टर करण्याची प्रोसेस चालू आहे. ईश्य, एवढंच ना? शे, हो. काय ग वसुधा, किती घाबरवून सोडलंस तू एकदम. अगं लग्नाचं रजिस्ट्रेशन चांगली गोष्ट आहे ना बाई. जन्म, मृत्यू आणि लग्न या तिघांचेही आता कायद्याने रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. कळलं का तुला? आपण जाहिराती बघतोच ना ग. आणि आपण सगळे कायद्याने वागणारी माणसं आहोत. मला आठवतंय ना, म्हणजे आमच्या वेळेला लग्नाची पत्रिका, जन्मदाखले दाखवून सगळं व्हायचं खरं, पण तरी सुद्धा अण्णांनी रीतसर नोंदणी केलेली मला अजूनही आठवते. तुम्ही तर करायलाच हवी. भाग्यश्री, तुम्ही केली का नोंदणी? नाही काकू, म्हणजे हे कधी बोललेच नाही असं काही. काय ग भाग्यश्री, आपण एवढी शिकली सवरलेली माणसं, नोंदणी नको का करायला? मग आता अक्षय आणि अमृतानी कशी पटकन नोंदणी करून टाकली. अगं मृदुला, भाग्यश्रीला आणि आनंदला हे सगळं करण्याची गरजच नाहीये ना, पण यांचं लग्न थोडं यांच्यासारखं जबरदस्तीने झालंय. वसुधा, काकू म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतीये, पण लग्न ना कुठल्याही परिस्थितीत झालं असलं तरी नोंदणी करणं आवश्यक आहे. हो का? वसुधा, तू केलीयस का लग्नाची नोंदणी? नाही तर भाऊजींच्या तुझ्या लग्नाचा पुरावाच राहणार नाही तुझ्या हातात. तुला चेष्टा करायला आलीस का ग? मी हे टाकून बर, वसुदे, तू काही बदलली नाहीस जरा सुद्धा. पण माझ्या अक्षय मध्ये छान बदल झालाय, आणि हा त्याच्यातला बदल सगळ्यांना सुख देणाराच आहे. काय? अक्षय सुख देतोय का दुःख देतोय ते येणारी वेळच ठरवेल. पण त्या नोटीसची काय भानगड आहे, शोधून काढायलाच हवं. आता पुढच्या काही दिवसात एक लेटर, अर्थातच ते काउन्सिलिंगचं लेटर असेल, म्हणजे वैवाहिक समुपदेशन. ह्या मीटिंगला तुम्हाला जावं लागेल. तुम्हाला म्हणजे तुम्हाला दोघांना. काय, तुमचा घटस्फोट वाचवण्याकरता काउन्सिलर खूप प्रयत्न करणार. तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारे समजून सांगण्यात येणार. तुमचं लग्न टिकवण्याचा प्रयत्न केला जाणार. हॅलो, पण तुम्हाला घटस्फोट हवाय हे नक्की ना? मी काय विचारतोय, घटस्फोट हवाय हे नक्की ना? हो.
हा मग काही हरकत नाही. मग आता या एक्नॉलेजमेंट वर सही करायची. आणि हे काय, मिसेस नाही आल्या तुमच्या? अहो त्यांची सुद्धा सही लागेल याच्यावर. आणि एकदा का तुमच्या दोघांच्या याच्यावर सह्या झाल्या की हे पुढे जाणार. आणि हे पुढे गेलं की आपल्याला पुढचा टप्पा गाठता येईल. छे, जेव्हा जेव्हा मी तुम्हाला भेटतो किंवा मी तुम्हाला पाहतो तेव्हा मला असं का वाटतं की तुम्हाला डिवोर्स नकोय म्हणून. सही करताय ना? बर, मग आता मला तुम्ही सांगा, तुम्ही तुमच्या मिसेसना का नाही आणलं? त्या कुठे नोकरी करत नाहीयेत ना? घरातच असतात ना? हो हो. मग अहो मग इथं येताना त्यांच्या माहेरी जाऊन त्यांना पिकअप करून इकडे यायचं ना. माहेरी? हो, त्या माहेरीच आहेत ना? ती 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 घरीच आहे. म्हणजे म्हणजे माझ्या घरी, घाडगे सदन मध्ये. अरे अहो, आता तुम्ही सेपरेट राहणं जास्त गरजेचं आहे. याच्याकरता त्या माहेरी असणं गरजेचं आहे. मला एक सांगा अक्षयराव, म्हणजे तुम्हाला तुमच्या एकाच घरात डिवोर्सची 2-2 लेटर्स हवी आहेत का? अक्षयराव, अशानं ना ही केस तुम्ही वीक कराल, वीक. अहो तुमचं एकमेकांशी पटत नाही. तुम्हाला वेगळं राहणं गरजेचं आहे. त्यामुळे तिला आजच्या आज माहेरी पाठवा. अक्षयराव, आपण त्या डिवोर्सच्या अर्जामध्ये त्या माहेरी असतात असं लिहिलंय ना? तुम्हाला मी सांगितलं होतं की तो अर्ज नीट वाचा. सगळी कमाल करताय हो तुम्ही. एक मला सांगा की तुम्हाला डिवोर्स हवाय ना? मग अजूनही तुम्ही एकत्र कसे असं कोर्ट विचारेल ना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या डिवोर्सच्या अर्जात आपण त्यांच्या माहेरचा पत्ता दिलाय ना, त्याचं काय? हो, पण आता एक वेगळाच प्रॉब्लेम होणार आहे. ते लेटर तर तिच्या घरी गेलं ना तर ते तिच्या घरच्यांच्या हातात पडेल. आणि मग त्यांना सगळं प्रकरणच कळेल डिवोर्सचं हे. मग काय बोंबाबोंब होईल ना. ते आमच्या घरी येतील आरडाओरडा करत, भांडण करत, हे काय म्हणून. छे छे, असं अजिबात होणार नाही. कोणाच्याही हातात पडणार नाही. अहो रजिस्टर पोस्ट येते, त्या जर का घरी नसतील तर ते परत जाईल. थँक गॉड. अहो कुठे निघालात? आजच्या आज त्यांना माहेरी पाठवा, म्हणजे मी तुम्हाला थँक्यू म्हणेन. ओके. हे हा हा, घेऊन जा घरी. हो इथं. अरे कुणाचा फोन आहे? हॅलो. हा वॉचमन, ये लवकर ये, लवकर ये. आता काही महत्वाचं काम होतं? बोलवलं? बरं झालं तू आलास ते. हे लेटर जरा वाचून दाखवतोस का? हा, अरे इंग्लिश मध्ये. आपली बी इंग्रजी लई गुडच आहे. हा. माझं सुद्धा इंग्लिश गुडच आहे म्हणजे. हा, म्हणजे मला ते हे वाचता नाही, आपलं हे मला बोलता येतं पण हे वाचता येत नाही. हो ना, माझं बी सेमच आहे. तुम्ही मनोहर काकापासून वाचून घ्या ना. अहो ते तर प्रत्येक गोष्टीमध्ये एकदम फाडफाड म्हणतात की. त्याला दाखवायचं नाही म्हणून तर तुला बोलवलं ना मूर्ख. अरे दादा घरी नाहीये ना म्हणून.
ए अंडेवाला ये आओ 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 आओ. क्या है हे पत्र जरा वाचून दाखव ना. ये क्या आंटी आप भी ये पढ़ने को आता तो अंडा थोड़ी बेचता. क्या आप भी नाही क्या फिर जाओ 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 जाओ. बरं हां ये तुम हे प्रभूण्यांच्या प्रॉपर्टीचं पत्र असणार नक्की. होय माझ्या नावाची प्रॉपर्टी हे अमूला वगैरे देतात की काय. हं नाही म्हणजे देऊ देत पण तुम्ही कोण देणार आहे. मी देईन की. तर काय कोण वाचणार. अरे पण त्यांनी घरी का नोटीस पाठवली. अक्षय घरी कळलं तर सगळ्यांना खूप टेन्शन येणार आहे. बापरे मला नाही कळणार, तू काळजी करू नकोस, पॅनिक नकोस. यातून बाहेर कसं पडायचं अक्षय. मी काय म्हणते आपण डिवोर्स विथड्रॉ करायचा का. मला खरंच खूप भीती वाटते रे. काहीतरी विचार करू दे मला, मी काहीतरी मार्ग काढतो. थोडा वेळ दे मला. तू टेन्शन नको घेऊस तोपर्यंत. मी बघतो ना काय करायचं ते. तू एक काम कर, तू बस बस, काहीतरी मार्ग काढतो मी. तू पॅनिक नकोस. हा शांत हो. अरे तुझ्यासाठी सरप्राईज आणलं यार मी. सरप्राईज. हा तुझा मूड चेंज होईल. थांब आलोच. काय सरप्राईज आहे. काय आहे. सरप्राईज आहे ना, मग तू गेस करायचं असतंस. आय थिंक ऍक्च्युली हा जो वास आहे ना हा खूप ओळखीचा आहे. अच्छा उबदार हवा हवाचा. अच्छा खावा खावाचा नाहीये. अक्षय हा. तू जर माझा गॅस ऐकशील ना हा तुला खूप हसू येईल. मग मला ऐकायचंच. काय गेस करतेस. अरे असा वास आहे ना, हा मी तुला नेहमी सांगायचं बघ, आमच्या एरियातला राजू चायनीज वाला त्याच्या गाडीवर डिट्टो असा वास येतो. त्याच्या गाडीवरचं चायनीज म्हणजे माइंड ब्लोईंग अक्षय. अच्छा म्हणजे राजू चायनीज वाल्याच्या गाडीवर जसा वास येतो तसा आता इथे वास येतोय. मग या पिशवीत राजूचं चायनीज असेल का. अक्षय हा हा मंचुरियन राजू चायनीज तू आणलंस तुझ्यासाठी माझ्यासाठी. स्वतः जाऊन. माय गॉड अक्षय थँक्यू 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 सो मच. यू आर ऑसम अँड आय लव्ह यू. थँक्यू. वा 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 सुपर. खूपच छान. थँक्यू सो मच. काय मस्त वास आहे. माझ्या आवडीचा वास आहे हा. घाडगे सदरमध्ये कुठून आला हा एवढा सुंदर वास. नक्की येतोय कुठून. इथून. वसुधा हा काय ग. तुम्हाला पण येतोय ना माई. काय असा असा मस्त असा खमंग असा वास. अगं बिरड करते ना त्याचा खमंग वास आहे. नाही बिरड्याचा नाहीये हा वास. हा असा ना वेगळाच असा चमचमीत असा मंचुरियन. हे सगळे वास तुझ्या डोक्यात आहेत ना म्हणून तुला येत आहेत ते. तू मुकाट्याने स्वयंपाकघरात चल बघू. हं? अगं घावणं पण करायचे आहेत. मृदूला एकटी करणार आहे का. आपली मदत नको का तिला. चल चल माझ्यावर स्वयंपाकघरात चल. मी येते. येते येते नाही चल. मी येते ना माई. मी होते पुढे तू ये बरोबर. चल ये मी होते पुढे चल.
कुठून येतोय हा माईंचं काय नाक आहे का काय आहे त्यांना कुठे काय जाणवतंय हे हा काही बिरडियाचा वास नाहीये माई हा असा मस्त असा चमचमीत असा चायनीज सारखा वास आहे चायनीज सारखा नाही वसुदे चायनीजचाच वास आहे हा ते घाडगे सदनमध्ये कुठून आलाय चायनीज वसुधा आले 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 माईंना पण ना फार येते मग बिरड गाळणं या सगळ्याचं कौतुक पदार्थांचं कौतुक नाहीये स्वतःचं कौतुक आहे त्यांना मी आजची आणि मी तच्ची चायनीज खाली उतर माईने बोलवले उतर खाली पहिली चल वा अक्षय इतकं मनसोक्त चायनीज मी आज खाते किती दिवसांनी आणि ते सुद्धा राजू चायनीज वाल्याचं हा इथे लागले हे थांब मी काढतो हे घे ना तू पण खा अरे प्लीज अरे यार हे कायचे काय टेस्टी आहे मग? एक नंबर आहे यार हे राजू चायनीज वाल्याचं आहे सही आहे मग खा 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 अरे काका काय हे बघ मी एक डब्बा संपवलाय अख्खा तू 2 डब्बे का आणलेत अगं तुला आवडतं म्हणून संपवून टाक अरे किती खाणार आहे मी माझा एवढासा जीव मी काय बकासूर आहे खा ना तू नाही नाही नको ऍक्च्युली ऍडिक्शन आहे अरे मग राजू चायनीज वा वा आहा वा वा मजा 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 ऍक्च्युली माझं पोट इतकं भरलंय की पाणी प्यायला सुद्धा जागा नाहीये तरी खातेय मी सही आहे आज खावणं वालाची उसळ चटणी कोशिंबीर जगाच बेत केलाय साधना आज काही खरं नाही हो अण्णा फक्त आजच नाही माई सध्या फुल फॉर्म मध्ये आहे. आजच नाही रोज काहीतरी नवीन करत असते खायला हो का देऊ का त्या रट्टा इतर वेळेला का वाईट खायला घालते का तुम्हाला बघा ना माई कसा बोलतोय अरे सगळ्यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून त्या करत असतात प्रत्येकाच्या आवडीचं प्रत्येकाच्या चवीचं मग हो ना पण माईचा हात तो माईचा हात हा. आपल्या बायका किती खुश असल्या ना तरी माईच्या हास्य सर त्याला नाही येत. दादा आज तुझं धाडस भलतच वाढलेलं दिसतंय काय रे हा अहो भाऊजी बायकोला बोलायला कशाला धाडस लागतंय ती हक्काची आहे ना कसंही बोला काही बोला ती कुठे ना सोडून जाणार आहे कुठे ऐकताय ना कोण काय बोलतंय ते बरं अण्णा माई आता करायची का सुरुवात राहवत नाहीये अगदी अरे पण अक्षय आणि अमृता कुठे आहेत? अगं बाई माई मी बोलवलं ना हो चालली लगेच बोलवायला ही ड्युटी का ग तुझी माई तुम्ही वेगळा पगार देता का हो हिला बोलवून आणण्यासाठी काय ग तू जाग त्यांना बोलवून आण नको तिच्याकडे लक्ष देऊ जा जा खरं रे, सुरुवात. बस नको पोट भरलंय ठेवून देतो अक्षय उरलंय अरे हा हो मग आता ऐक हा. आणि मी उद्या हळूच खाणार आहे तू पण ना यार अरे युजली बायको लोकांना ना हिऱ्यांचे हार भरजरी साड्या 5 स्टार मध्ये जेवण नंतर फॉरेन लोकेशन मध्ये फिरणं सहली यात जास्त रस असतो तू आपलं मंचुरियन वर खुश ती राजू चायनीजचं मंचुरियन वर कसली बायको आहेस यार तू
ऍक्च्युली ना अक्षय, आपल्याला ज्या गोष्टीमुळे आनंद मिळतो ना तेच आपल्याला हवं असतं ना. नाही म्हणजे मी फक्त या फ्राईड राईस वर खुश नाहीये, मग तर हा फ्राईड राईस आणणाऱ्या, माझी आवड लक्षात ठेवणाऱ्या, माझं मन जपणाऱ्या या नवऱ्यावर खुश आहे. नवरा नाहीयेस? हे तू उद्या खाणार आहेस ना परत? अक्षय, तुला माहितीये आजपर्यंत माझी आवड फक्त बाबांनीच जपली रे अशी. तुला कल्पनाही नाहीये आज मी किती खुश आहे. सो स्वीट अक्षय. थँक्यू 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 थँक्यू. सॉरी 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 सॉरी, मी काही नाही बघितलं. काही केलं पण नाहीये आम्ही. भाऊजी, इथे कसला तरी छान वास येतोय. कसला वास येतोय? ते आमच्या प्रेमाचा सुगंध दरवळतोय वहिनी. काय आलीस? तुम्हाला दोघांना माईनी जेवायला बोलवलंय.